वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा। श्री ओंकारा विघ्नहरा तू गणपती बाप्पा मोरया। श्री ओंकारा विघ्नहरा तू गणपती बाप्पा मोरया। नमन तुला हे माझे आज यारणा।
पक्ष्यांच्या किलबिली आणि पक्ष्यांच्या किळबिळी आणि पक्ष्यांच्या किळबिळी आणि गाणी अंबरी देण्या पाना हो लवकरी देण्या पाना हो लवकरी देण्या पाना हो लवकरी काळाचा लागा बरसला ग बरसला त्या कागदी बरसलाच्या गगरी बरसलाच्या गगरी आणि आवरून शृंगार जाऊ चला ग जाऊया बरोबरी आणि आवरून शृंगार जाऊ चला ग जाऊया बरोबरी करगदाई बोरीन लवकर जाऊया बाजारी करगदाई बोरीन लवकर जाऊया बाजारी दुधाच्या व्यापारी जाऊ मिळवणी बाजारी जाऊ मिळवणी बाजारी जाऊ मिळवणी बाजारी चला भरुनी घागरी दही दुधाच्या व्यापारी दही दुधाचा व्यापारी दही दुधाचा व्यापारी येईल वाटेवर बघा नंदाचा हरी नंदाचा हरी तो नंदाचा हरी बसवून त्याला जाऊ चला ग जाऊया बरोबरी बसवून त्याला जाऊ चला ग जाऊया बरोबरी करगदाई बोरीन लवकर जाऊया बाजारी करगदाई बोरीन लवकर जाऊया बाजारी पहाटे झाली रवियाला डोंगरी पहाटे झाली रवियाला डोंगरी करगदाई बोरीन लवकर जाऊया बाजारी 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 अगं हिरा तारा चंद्रा आज मथुरेचा बाजार आपण सारेजणी बाजार निघालो खऱ्या अगं आता इथं काय नवीन अगं पहिला नक्की कसा लागलाय ते कळणार कसं हो का गं बरं बाई आता घेते अगं हिरा तारा चंद्रा आणि सुंदरा ओरिनो आज मथुरेचा बाजार आपण सारेजणी बाजारात निघावे खऱ्या म्हणजे तुम्हा साऱ्या पोरीची तरी धड होते अरे वा मग चला तर
पोटाची होते खोटी गडबड करी ग मोठी पोरा बाळाची जातच नाटी पोरा बाळाची जातच नाटी पोरा बाळाची जातच नाटी कसं बस हे हुरकून घेते साडी दोन्हीच नेसून येते घाईने गडबडीत बाकी माणूस सोडून येते बाकी मागत सोडून येते बाकी मागत सोडून येते आता दादाला माझी झाली दार उघडत सोडून आली आता दादाला माझी झाली दार उघडत सोडून आली झाली झाली तयारी झाली फक्त आली मी तुमच्यासाठी आता थांबा थांबा आले मी बाजारला आता थांबा थांबा आले मी बाजारला थांबा थांबा आले मी बाजारला थांबा थांबा आले मी बाजारला आपल्या कानावर आली माझ्या त्याचं गडबड करीन भाज्या कसा उडू लगेच पूजा त्याची माताला घेतोय माझ्या थांबा थांबा आले मी बाजारला 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 आता पसारा घालायला खेळणीला आणि ठुमका ठुमकत अगं ये वासाडी तुला फटकी आली ती खेळजे पगार म्हणतेस का हा मी तू म्हातारी झाले मी अगं अशी उभी राहिली ना तर नक्कीच 5-6 तरी मावशे जरा जास्त होत आहे मग 3-4 तरी मावशे छे छे तर 1-2 तर नक्कीच कटली मावशे समजलं मावशे तू जमते पण मस्त जमत नाही हं? अगं ही पण सुरसुरी अशी पाठीवर पेटवली ना तर सुरू कशीच अशी वाघ तुझी अगं मावशी मी म्हातारी चाललोय खऱ्या आम्हाला रस्त्याची वाट माहित नाही ना आणि तुला सोबत घेतली बघ असं म्हणतात चला मग या माझ्या मागे ना या या माझ्या मागे या अगं ये राज तुम्ही हा शिंगार केला सगळं काय केलं माझा चालल्या खऱ्या तुम्ही पण हे सगळा मागा दिसलं व ते सारं दिसतंय मावशी पण विक्रीला काय ते सांगितलंच नाही ही ते गोष्ट चांगलीच पाहिजे अगं तुझा बाजार भरणार कसा शिवाय माझ्याकडं गिराईक आता मोठे येतात त्याच्यात तुमच्या गर्दी गिरायला पाठवून दे असं म्हणते हो तर मावशी सांगते बरं बरं सांग मावशी मी घेतलं दूध हिराने घेतलं दही चंद्राने घेतलं लोणी ताराने घेतलं ताक आणि सुंदराने घेतलं बघ आले बाप आहाहाहा. हे भाटले ते आली करत. हो बाई हो बाई अशा आम्ही तारवली तांदूळ पाहिजे छान शृंगार केला तर लय बेस्ट करा चला या या आता तुझं काय राहिलं फार हुशार आहेस ना मी कशी काय हुशार अगं तू आमच्या साऱ्यांचा भाग विचारला हो आणि काय ग तुझं का कोण सांगणार अगं माझा कसला 10 गेला ना 5 राहील मावशी काहीतरी असेलच ना असं म्हणते हो तू पण फार चांगलं काहीच कर ऐक मग ऐका गं तुम्ही हो मावशी हे भाटल्या तू कुठे गेली ऐकून घे रात्र झाला घोटाळा ऐकताय ना हो हो रात्र झाला घोटाळा त्यात माझ्या म्हाताऱ्याने केला वाटोळा मावशी, चावत पडले हो बाटी नाट्यकडे भेट आल्या नुसतं कान ऐकलं ना असं सगळी ऐका रातभर झाला घोटाळा त्यात माझ्या म्हाताऱ्याने केला वाटोळा मग काय घाई खाल्लं हाताला खावेला भरला काय टोळा वा मावशा एकदम लय भारी लय भारी मी आहे भारी ऐक
माझ्या काय तुमच्यासारखं असं काय होणार नाही. पाठी मागं हलवून येईल म्हटलं मी. असं म्हणते होय. असं म्हणत्या हो. पोरींनो ताट द्या. हो ना. जाऊ बाजाराला सयानो, जाऊ बाजाराला. जाऊ बाजाराला सयानो, जाऊ बाजाराला. रवी आला बघा, आला बघा माझ्याला. रवी आला बघा, आला बघा माझ्याला. जाऊ बाजाराला सयानो, जाऊ बाजाराला. जाऊ बाजाराला सयानो, जाऊ बाजाराला. आला बघा माझ्याला. रवी आला बघा, आला बघा माझ्याला. जाऊ बाजाराला सयानो, जाऊ बाजाराला. जाऊ बाजाराला सयानो, जाऊ बाजाराला.
धर्मरक्षी यावेळी या अवतारी या भूमीवरी अधर्माचं वारं वाहू लागलं की आम्हास अवतार रूपाने भक्तांच्या द्वारे यावं लागतं. 7व्या अवताराची कथा पूर्ण होता न होताच पुन्हा एकदा कंस नावाचं वादळ वाहू लागलं. गोरगरीब, दानव मानव, गायी गोरी यांच्यावरती पुन्हा एकदा अत्याचार वाढू लागले. हे धरती मातेला सहन झाले नाही. धरती माता गायीचे रूप धारण करून मला शरण आली. आपली व्यथा मांडू लागली. सत्यासाठी आणि धर्मासाठी मला पुन्हा एकदा अवतारी यावे लागले. माते, तू निश्चिंत राहा. वासुदेव देवकीच्या पोटी मी 8वा अवतार धारण करून या दुष्ट कंसाचा विनाश करेन. मातेला दिलेल्या वचनापोटी मी आज या रूपाने गोकुळात वैकुंठीय राणा श्रीकृष्ण म्हणून वाढत आहे. अरे हो, आलंच लक्षात. आज मथुरेच्या बाजाराचा दिवस. याच बाजारावर कंस मामा उन्मत्त झाला आहे. सर्वप्रथम तोच बंद केला पाहिजे. पण हे करणार कोण? आलंच लक्षात, माझे सवंगडी. पण ते असतील कुठे? त्यांना हात मारून पाहूया. अरे म्हटले सुदामा, अरे म्हटले सुदामा. असं एकाकी बोलवण्याचं कारण तरी कोणतं? सुदामा, तुला बोलवण्याचे कारण आहे. तुझ्यावरती एक कामगिरी सोपवायची आहे. देवा, कोणती कामगिरी आहे? सुदामा, गोकुळातला दैवत मथुरेला जाता कामा नये. आज मथुरेचा बाजार भरला आहे. सारे गौरवी मथुरेच्या बाजाराला निघाले. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची कामगिरी मी तुझ्यावर सोपवत आहे. देवा, आपल्या हुकुमानं हे काम मी नक्कीच पूर्ण करेल. विश्वास आहे सुदामा, येतो मी. देवाने तर आपल्यावर मोठी कामगिरी संपवली. आपण शब्द दिला हा खरा, पण गोकुळातील सर्व गौरणी मिळून मथुरेच्या बाजारात चालल्यात. त्यांना सर्वांना एकट्यानं अडवणं हे काय मला शक्य नाही. त्यामुळे माझ्या संगतीचे सवंगडी पेंड्या आणि वाकड्या यांनाच हात मारून पाहतो. अरे म्हटलं पेंड्या रे पेंड्या, अरे म्हटलं वाकड्या रे वाकड्या, अरे म्हटलं पेंड्या रे पेंड्या, अरे इकडे या लवकर. अरे देवानं आपल्यावर कामगिरी संपवली आहे. की सांगतो मी नंतर, तुम्ही या आधी लवकर.
बरं मग पेंड्या तूच सांग काय ते पहिले तुम्ही सांगू हा बरं पहिल्यापासून सांग. काय झाला काल अरे सकाळी हे बाबा अरे एवढ्या पण पहिल्यापासून नको. अरे त्याच्या पुढे सांग. काल दुपारी अरे अरे त्याच्या पण पुढे सांग. मग काल संध्याकाळी अरे गाडीचं बाजू मुद्द्याचं काय ते बोल. आता काय झाला काल रात्री जोराची लागली भूक जो भागा खाल्ला आणि जो सकाळी लागली की भूक मला काय अरे म्हणजे सकाळी मग खाली झाला पुढं सकाळी हवा तसा खाल्ला तर पोट वाईट गज वाटला म्हणून या बोबड्यानं वाटल्याला सांगून द्याला त्या काही शांत आहे पण बैलांवर लक्ष ठेवा ते लय म्हणतात तू सांग त्याला. अरे तू पुढे सांग रे काय ते. अरे ताच म्हटला तुम्ही बैलांवर लक्ष ठेवा तर मी आपल्या अगदी महत्वाच्या कामाला गेला तर येऊन बघता काय म्हणजे तो बैल कुपणी तो गोंगाट टेकून मारत आला आणि असा काय बोलला काय बोलला. ए सुजा मी सांगू हा बरं सांग. सांगे अरे मग बोलतोच का त्याला मी सांगून. ताच म्हटला तर बैल पण गुलाम आमचा ऐकतात ते नाही तर म्हटलं कृष्णा आल्याशिवाय काय भारी यायचं नाही एवढ्यात तू हाक मारली कशी झाली वाईट तुझ्या अगं माझा पण बोलायचा होता चालेल बोलूच तिने नाही बोलायचा होता. अरे हा बोलतो तरी काय. अरे का म्हणतो मला पण बोलायचा होता पण तुम्ही बोलू दिला नाही असं काय. अरे पण हा नवीन दिसतोय बा. हा कोण आहे आपल्यात. अरे तर तुला मला म्हटला ना व लंगोटा रुपये सोबतीला त्यातूनच सोडून आणलाय सोबत बरं बरं. अरे हा सडा आता तुझ्या तू आम्हाला एवढ्या खाईत कशाला बोलवली ते सांग आता अरे कृष्णदेव आले होते. त्यांनी आपल्याला मोठी कामगिरी संपवली. कसली अरे गोकुळातील सर्व गवळणी मिळून दहीदूध विकायला मंत्रीच्या बाजारात चाललाय. त्यांना आपल्याला अडवायचं आहे. आपल्याला दहीदूध पण खायला भेटल. लवकर नाही करायचं आहे कुठे गेलं नाही भरपूर होतील नाही काही अरे पण तुझ्या ह्या गवळणी आहेत कुठं गवळणी ना इकडे या. माझ्या मागे या. इकडे या. माझ्या मागे या. या बघा. या बघा. या बघा तुम्ही. जाऊन सांगा की तुम्हाला असं बाजारात जाता येणार नाही. तुमचा रस्ता प्रतिबंध केलेला आहे. सांगून आता मी जाऊ हा तुझा नको आता हे पेंड्या हा तुम्हाला डोक्यात होतं ना. स्वतः बोलेल आणि दुसऱ्याला पाठवी अरे नक्की याचा लगीन नाही झालाय हे पेंड्या तू जा. मी बघता काय ना काय गप्प रे मागची हा बाबा काय बोलतोय कोण आता तूच बघ बर हो बघ तुम्ही कोण 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 दाढी
गुलाबाच्या हाताखालचं दोन. बापऱ्या. हा. तुमच्याकडे मी नंतर बघतो. तू इथं माझ्या पोरला अडवलास का ते पहिले मला सांग. इथं माझ्या पोरला अडवलास का तू? मावशी हा. आता मी थांब म्हटला. हा. यात माझं काय चुकलं? काय माझं? बरं हे बरं ही थांबायचं असं वेगळं त्याच्यानंतर काय? ए तू शेंडीवाला तुला म्हणते मी. असं पुढे ये, माझ्या समोर ये आणि मला थांबव. तुझं तिकीट बघता विचारता. मावते हे मावते येत्या येत्या तेव्हा जाणू का? हा मुलाम काय बोलतो? हा मुलाम काय बोलतो? हा? तो म्हणतो एका तब्येतीवर जाऊन देतो. ते नंतर बघता मी. तुम्ही इथं माझ्या आडवं आलो ते पहिले मला सांगा. मावशे हा. तुम्हाला बाजाराला जाता येणार नाही. ए मावते मावते म्हणून लांबवून दिला ना. हे पुन्हा हा चिरतो कोणावर? चिरतोस कोणावरती? माझ्या तू कधी शब्द नाही टाकतो. काय सांगितले? मावशी तापले. मावशी त्याचं काय चिरतो कोणावरता? हा? माझ्यावर चिरतो तू? त्याचं काय आहे? हा. मला असं बाजाराला जाता येणार नाही. हा रस्ता प्रतिबंध आहे. आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ. आणि विषय असून जाऊ टाकून मेंटेन करू. त्या रस्त्याला या इथं. आम्ही तिसऱ्या रस्त्याने जाऊ. काही लेपायची नाही. तू बांधायला ग बांधतो. नाही थांब तुम्ही बघताच. मावशे कृष्ण देवांच्या हुकमाने तुम्हाला इथं बसावं लागेल. थोडं जाता येणार नाही. हा रस्ता प्रतिबंध आहे. आणि तुला नसेल पटत तर दुसऱ्या कोणावर पाठव. माझ्यात काय फरक आहे? हे राजे काय बाकी इकडे हे काय लपायच्या जपायच्या काय म्हणतात ते बस ना. मला काही समजत नाही बघायला. कोण आपण? अरे तुझ्या अरे ही पण चांगली जाती. कोण आपण? त्याच्या सांग आता. हो माहिती तुमच्या काही काम माहिती नाही. गेलं काढलं काम. चल. राजे, आम्ही कृष्णदेवांचे सौंदर्य देवांच्या हुकमाने तुम्हाला बाजारी जाता येणार नाही. तुमचा रस्ता प्रतिबंध केलेला आहे. तुम्हाला इथं बसावं लागेल. मावशी काय रे राजे? हे आपल्याला पुढे जाऊ देत नाही बसायला बोलताय. अरे राजे, तुम्ही घाट ठेवून दबलात ना म्हणून थोड्यात बसा. हा? मी बघते ते. होय बसा 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 का तुम्ही पण बसा. हे पेंडे वगैरे इकडे 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 इकडे. हे त्या सर्व गवळींना बसायला सांगितलं. जा बघून या बसलेत की नाही. जा जा. हो, मी जाऊ. तू फक्त आता जाऊ नको. मग माझा बांबू आहे निघू आहे. अरे अरे असल्या कामाला कुठे नाही करत मी. आता मी बरोबर करतात. बसा. सगळ्या बसल्या. कोणी अडचण नाही. अरे आता कोणती अडचण आली? अरे मावशी उभीच आहे. मावशी उभीच आहे. हा. हे कोबड्याला घे आणि तू बसून येणार दोघांनी. जा. राखी लपल्या तू नाही लपली. अरे लपल्या कुठं? ह्या काय बसल्या? तुझं कधी कुठलं तरी तर बोललं नाही. नशीबच कुठला आहे. फुटक्यात नशी बनायचं वाटतं. हा, हा. मी तर असा बोलतो पण हा जाऊ दे. तू मला सांगा काय विषय? मी काय देशील ते घे. काय चालते? बापरे बापरे. मला वाटलं देशील. त्याच्या पायात काय नावाजली तुमच्या नावाली. तुझ्या पायात काय नावाजली तुमच्या नावाली. बापरे जापूरची भूत. बापरे जापूरची भूत. आप्पा चप्पा चप्पा. नाही सांगितली. आता राग करून काय वाटणार पुढे आला. आणि काय पण नाही. अप्पा चप्पा चप्पा. अरे तुम्ही गप्पा. मी येलं तरी मला वाटलंच काहीतरी गडबड करा. थांबा मीच जाऊन येता. मला नाही.
तू आता बसतेस का माझा दाखवू काय हो काय बोलायचा मी गावाला जाणार जो माहिती आहे दाखवू का दाखवू आता दाखवस तू दाखवस तू मला दाखवस तुझं म्हणतं तुझा दाखव मला दाखव चला आता आपला काम झालेलं आहे आपण आता कुंजवनात जाऊया चला चला गेलं वाटतं चल या तुम्ही मसाळ वास काढणार या बाजारी जाता येणार नाही. काना पण समजले राधे, त्या कंस मामाचा समाचार मी स्वतः घेतो. मग तर झालं ना राधे. मी विष्णूचा 8वा अवतार आहे आणि त्याच करिता माझा जन्म झाला आहे. रहा शिवजी आणि ऐकून घे माझ्या जन्मकुना. सांगतो मी राधे तुला अवताराची कला, सृष्टीचं रक्षण करण्या आलो पृथ्वीला. सांगतो मी राधे तुला अवतार
श्री हरी तू श्री हरी रे श्री हरी तू श्री हरी Hare